प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 20 लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजूर पत्र आणि 10 लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला। यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या हस्ते मंजूर पत्र लाभार्थ्यांना देण्यात आले। या संदर्भात अक्कलकोट पंचायत समितीत ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या हस्ते अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील लाभार्थ्यांना मंजूर पत्राचे वाटप करण्यात आले। यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी एम.के. शेंगर, गट विकास अधिकारी शंकर कवितके, सहाय्यक गट विकास अधिकारी विभूते तसेच सिद्धय्या मठ, आशा कदम, शुभम कोटकर, शकील पिंजारी, अमोल इंगळे आदींसह आणखी लाभार्थी आणि अधिकारी उपस्थित होते। गृहनिर्माण धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांना घराचे स्वप्न साकार होणार असल्याने लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। टप्प्यामध्ये आता आम्ही फक्त मोबाईलवरती डॉक्युमेंट्स मागून जे लोक आमचे बाहेर गावी म्हणजे कामाला गेले बाहेर गावी फक्त मोबाईलवरती त्यांचे आधार कार्ड, बँक पासबुक वगैरे फक्त मोबाईलवरती मागून साहेबांच्या हातात दिलं आणि घरकुल मंजूर झाले। कुणाला 1 रुपये द्यायचं नाही, कुणाकडनं 1 रुपये घ्यायचं नाही। याच्या अगोदर जवळजवळ आमच्या इथं आता 10-12 लाभार्थी आहेत। त्यांनी त्यातले काही जण मयत झाले, त्यांचे घरकुल मंजूर झालेले घरकुल परस्पर त्यांच्या नावाने म्हणजे स्टॅम्प वगैरे करून परस्पर पैसे काढून घेतले। आता 1 रुपये कुणाला न देता मोबाईलवर डॉक्युमेंट्स मागून मंजूर झाले। एवढंच मोदी साहेबांना आणि फडणवीस साहेबांना धन्यवाद। आणि मला जागा तुमची कोणी नव्हती, माझ्याकडे नव्याण्णव वर्षाचं सोडली जागा आहे, तिथे मी बांधू इच्छितो। परवानगी जरी मिळाली तर दरेक ग्रामपंचायत बघा, मी पण सरपंच होतो, सरपंच होऊन आमदार झालेलो आहे। ग्रामीण भागात तुम्ही पण खूप दिवस झाले बघताय। थोडं शांत भेट जाऊ सोडा बघा, जे झालं ते सेट होतं, काय गडबड करू नका, ऑनलाईन येतील का। आपल्याकडे पूर्वी पद्धत होती, सरपंच काही काल मिळवी, आमदार काही काल मिळवी, पुढारी काही काल मिळवी, त्यामध्ये एजंट खिडकी, इट पुडवी, आट पुडवी, इट कोटरे घरकुल असतात, 8 कोटरे घरकुल असतात। हे ज्ञान आवडतं एकूण किती आहेत? 5 आहेत ना आपल्या नाही मंजूर संख्या 7,300 7,500 घरकुल मंजूर होतं तालुक्यात। जिल्ह्याला गेला का त्याच मंजूर अक्कलकोट मराठी दोनों बात करता हूँ, मराठी भी बात करता हूँ, हिंदी भी, सबको समझ तो मराठी नहीं समझने वाले भी बहुत है यहाँ पर, दोनों भी बात करता हूँ। पुढे काय लेडी एजंट मध्ये काय लेडी आत एजंट तोंड आकडे तोंड होगा बड़ा मिला रೊಕ್ಕ भी आकडे कल भी आकडे कौन भी आकडे रೊಕ್ಕ भी आतिला ಕೆಲಸ भी आतिला। पहिला सಲ ಹಿಂಗಾಗುತ್ತೆ। ಈ पहिला ಸಲ ನೋಡ್ರಿ, ಮೋದಿ ಸಾಹೇಬ್ पंतप्रधान ಆದರು, फडणवीस साहेब मुख्यमंत्री ಆದರು, ಇವು दलाल ಧಂದೆ ಎಲ್ಲ ಬಂದವು। या आमदार मागली मध्ये घरकुल पुढे किती जण आले माझ्याकडे घरकुल द्या म्हणून आले, कुणी ಬಂದಿರಿ मंजूर आहेत घरकुल ಆಯ್ತು। ಇವತ್ತು ಉದ್ರಿಲ್ಲ, ಇವತ್ತು ಆಗ್ಯದ, ಇವತ್ತು ಖಾತೆಗಳು ರೊಕ್ಕ ಮಾತಾಡ ಇದು ಹಿಂದಕಿನ ದಂಧೆ ಎಲ್ಲ ಬಂದ ಹೋಗುತ್ತೆ। ಕೊಡಾಕ ಮಂದಿ ಕೈ ಕಾಲು ಬೀಳ್ರಿ, ಕಾಲು ಇಡ್ರಿ, ಅನ್ನ ಪಾಕ್ರಿ, ರೊಕ್ಕ ಕೊಡ್ರಿ, ಅವ್ನ ಬಾಗಿಲಿಗೆ ಶಂಬರ ಹೆಲ್ಪಟ್ ಆಗ್ರಿ। हिंदकी ज्ञान पद्धत पूर्वीपासूनची पद्धत चालू आलं, ती पद्धत आता पूर्णपणे बंद झाली। निम्मेल्लारिಗೂ जवळपास 1,20,000 घरकुल शौचालय मध्ये एमआरईजेस तर 1,58,000 लक्ष होतं। आता बीडीओ साहेब तुम्ही थोडं लक्ष द्या, सगळं प्रशासनातील सगळे अधिकारी लक्ष देणार। ज्यांनी घरकुल घ्यायला लागला कोट्याधीश ಆಗಿದ್ರೆ ನಾನು ಕೋಟ್ಯಾಧೀಶದ घरकुल शिकत ಹಿಂಗಾಗಿದೆ, बरोबर ना। ज्यांनी घरकुल घेतले हे गरीब लोक आहेत आणि ह्यांना अपेक्षा असते की प्रशासनाने आपल्याला मदत करायला पाहिजे, सहकार्य करायला पाहिजे। बघा, माणसाला घर बांधायचं हे आयुष्यभराचं स्वप्न असतं, बरोबर ना। मनी कटಬೇಕಿದ್ರೆ आयुष्यभर स्वप्न एक लक्षात खरं शिकतोय मनी कटಬೇಕು। अडचणी आहे, मनी ಕಟ್ಟದಾಗಲ್ಲ, ಮಗಳ ಮದುವೆ ಮಾಡೋದಿತ್ತು, ಯಾರು ದವಾಖಾನೆ ಆಗೋದಿರ್ತದೆ, ಒಳಗಡೆ ಭಾವ ಆಗ್ತದಿರಲ್ಲ, ಕಬ್ಬಿನ ಬಿಲ್ ಜಲ್ದಿ ಬಂತು, ಯಾರು ಲಿಗಲ್ ಆಗೋದಿತ್ತು। ಈ ಎಲ್ಲ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಗೌರ್ಮೆಂಟಿಗೆ ಮದತ್ ಮಾಡಿ ಇವತ್ತು 15,000 ರೂಪಾಯಿ ನಿಮ್ಮ ಖಾತೆಗೆ ಬರ್ತಾವೆ, ಮನೆಗೆ ಹೋಗೋದ
15,000 पहिला टप्पा. आज तुम्ही सगळेजण तुमच्या घरी पोहोचण्याच्या अगोदर तुमच्या खात्यावर 15,000 रुपये जमा झालेले असतात. पुढचं काम कसं चालू होतं, उरलेले पैसे जमा होते. पण प्रशासनाला माझी विनंती आहे, सूचना आहे, साहेब ह्या लोकांना छोडू देऊ नका. बिल तगेळा घ्या, मांडा घ्या, रॉक पोडू, 8 रॉक पोडू, 8 रॉक पोडू, ಯಾಕೆ ಕಾರಣ ಗೊತ್ತು ಯಾಕೆ ಹೇಳೋದು ಯಾಕೆ ಹೇಳೋದು ಅಲ್ವಾ ಅಂತ ನನಗೆ ಹೇಳಲ್ಲಪ್ಪ. अजिबात बीडीओ साहेब सूचना द्या, गोरगरिबांना छळायचं काम कोणाकडूनही व्हायला नाही पाहिजे. आणि असं जर कोणी अधिकारी सापडला त्या लाभार्थ्यांना छळा लागलाय, ಇಟ್ಟು ಕೊಡು ಅಟ್ಟು ಕೊಡು ಅದು ಮಾಡು ಇದು ಮಾಡು ಅಂತ ಮಾಡು ಹೊತ್ತು ಅಜಿಬಾತ್ ಲಾಡ್ ಯಾರಿಗೆ ಹಂಚಾದಿಲ್ಲ. ನನ್ನ ನಂಬರ್ ನೀವು ಬಲ್ಯಾಕ ಇಟ್ಕೋರಿ, ನನ್ನ ನಂಬರ್ ಎಲ್ಲ ಉಳ್ಳಾಕ ಆದ್ವಿ. ಯಾರು ಕಾಡ್ಲು ಗೊತ್ತು ಮಾಡ್ಲು ಗೊತ್ತು ಅಂತ ನಾನು ಸರಿಯಾಗಿ ಹೇಳೋದು. ಇದು ಸರ್ಕಾರ ನಿಮ್ಗೆ ಕೊಡ್ಲುತ್ತ, ಇದು ಮೋದಿ ಸಾಹೇಬ್ ಕೊಡುತ್ತಾರ, ಇದು ಡೈರೆಕ್ಟ್ ನಿಮ್ಗೆ ಕೊಡ್ಲುತ್ತಾರ. ಇದು ಯಾರು ನಾವು ನಮ್ಮ ಮಂದಿ ಕೊಡಲಿದ್ದೆವು. मुख्यमंत्री जेव्हा साहेबांनी 15 साहेबांच्या 20 लाख घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचं वितरण.